नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय आपण पाहिला. मराठे मुंबईमध्ये आले, मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आले. त्यानंतर व्यवस्थित समजून घ्या. पुढचं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं राजकारण सांगतो, काय होणार आहे, कसं होणार आहे. मागे मी अनेक व्हिडिओ बनवले, पण लोकांना काही समजत नाही, लोकांच्या काही डोक्यात जात नाही. त्यांना असं वाटतं की आम्ही कुठल्या तरी एका बाजूने बोललं पाहिजे, पण परिस्थिती ही एका बाजूची नसते. परिस्थिती नेहमी दोन्ही बाजूने पाहावी लागते. त्यामुळं एका बाजूने बोललं की कुठल्या तरी पक्षाच्या आम्ही धर बांधील आहोत, दोन्ही बाजूने बोललं की अरे आज एक बोलतो उद्या एक बोलतो. पण लोकांना व्यवस्थित कोणतीही गोष्ट राजकीय दृष्ट्या समजणं फार महत्वाचं आणि तेच माझं काम आहे, ते सांगणं. मराठ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, नवी मुंबईमधून मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेंनी जे काही त्यांना आश्वासन दिलं आणि ते परत निघून गेले. पुन्हा मुंबईमध्ये ते आले. आझाद मैदानावरतीच्या 2-3 दिवस काय ते बसले आणि त्यानंतर GR काढला आणि तो GR त्यांनी स्वतः एक्सेप्ट केला, मान्य केला आणि ते तिथून पुन्हा निघून गेले. पण एक गोष्ट सांगण्यासारखी या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान आहे की हा GR ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही गोष्टी लागू झालेत त्या गोष्टी अजूनही 100% लागू झालेल्या नाहीयेत. मराठ्यांना आरक्षण मिळणार, निश्चित कुणबी म्हणून मिळणार, पण सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्याच्यानंतर हे गॅजेट वगैरे, गॅजेटियर हे ज्या काही गोष्टी आहेत त्या 1-2 महिन्यामध्ये सरकार म्हटलं की आम्ही त्या चालू करू किंवा आम्ही त्याच्यावरती अभ्यास करून मग त्या सगळ्या गोष्टी लागू करू. याचा अर्थ त्या दिवशी झालेला जल्लोष, आरक्षण मिळाला हा साफ चुकीचा होता. कारण त्या दिवशी किंवा त्याच दिवसापासून आरक्षण मिळालं असं कोणत्याही सरकारी मंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं नाही, ना त्या GR मध्ये आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पाहिल्या. आज देखील मी तुम्हाला माझं मागे देखील सांगणं होतं की मराठ्यांनो, जोपर्यंत आरक्षणाची जो काही पदार्थ आहे तो आपल्या ताटामध्ये येत नाही, ताटामधून पोटात जात नाही, तोपर्यंत म्हणायचं नाही की आपल्याला आरक्षण मिळालंय. हे निश्चित आहे. दुसरी गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो की मराठ्यांना आरक्षण मिळावं का, तर निश्चित मिळावं. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही जातीमध्ये कोणी सगळे श्रीमंत नसतात आणि सगळेच गरीब नसतात. त्याच्यामध्ये दोन्ही बाजू नाण्याच्या असतात. अर्धे गरीब असतात तर अर्धे श्रीमंत असतात. त्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. ज्यांना आता आरक्षण मिळतंय ते काय सगळेच आरक्षण घेण्यासाठी अत्यंतच गरीब आहेत असं म्हणू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. त्यांच्यामध्ये देखील धनदानगी लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा स्पष्ट करतो, कुणबी म्हणजे शेतकरी म्हणजे मराठे आणि सगळे 18 पगड जातीची लोक. त्याच्यामुळं हे जे काही चाललंय ना, ओबीसी ज्यांच्या विरोध करतायत, कुणबी प्रमाणपत्र मिळेल म्हणून तो करण्याची काही गरज नाहीये. आता येऊया मूळ मुद्द्यावरती. ते राजकारण, ते म्हणजे नक्की या सगळ्या राजकारणामध्ये 1-1.5 वर्षामध्ये जिंकलं नक्की कोण, याच्या मुळाशी जावं लागेल की नक्की जिंकलं कोण. या संबंध राजकारणामध्ये ही 4-5 जी काही लोक होती, मग मनोज जरांगे पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे शरद पवार असतील. या 4-5 जणांमध्ये नक्की जिंकलं कोण, कुणाचा नक्की विजय झाला या राजकारणामध्ये, कुणाला नक्की खेळ्या करता आल्या, कुणाला डाव टाकता आल्या आणि कुणाला आपलं राजकारण साधता आलं, ही सगळी गोष्ट पहिली समजणं फार महत्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मराठ्यांचं आरक्षण आणि मराठ्यांच्या आरक्षणाची जी काही भूमिका आहे ती आज चालली आहे का, मनोज जरांगेंनी चुकरून काढली का, नाही. ती अगदी 30-35 वर्षापासून चालत आली आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी अनेक नेते, अनेक समाजाचे चेहरे होऊन गेले. पण मनोज जरांगे पाटील कुठेतरी उभे राहतात आणि त्या सगळ्या गोष्टी राजकीय हळूहळू वाटू लागतात. त्याच्या मागे अनेक कंगोरे आहेत. मग देवेंद्र फडणवीसांचा सरळ विरोध असो, सरळ इकडे MIM सारखे जे कधीही आपल्या आजूबाजूला उभे राहत नाहीत आणि या मी म्हणतो आपल्या हिंदू धर्माचे कट्टर सगळे विरोधक, ती सगळे यांना येऊन चिकटतात. दलित पॅन्थरच्या काय सेना आहेत, छोट्या मोठ्या संघटना, त्या येऊन चिकटतात आणि एक अशी काँग्रेसी भूमिका दाखवली जाते. या सगळ्या लोकांना सेक्युलर बनवलं जातं आणि त्यांची विचारसरणी सरळ हिंदुत्वावर थोपवली जाते. याचा अर्थ शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांना उभं केलंय असे अनेक जण सांगतात आणि त्या आडून त्यांनी या सध्याच्या सरकारला, मग केंद्रातला असो राज्यातला असो, यांना विरोध करण्याचं किंवा यांच्यावरती एक गोष्ट लादण्याचं म्हणजे यांना आव्हान देण्याचं काम जरांगेंच्या आणि या आरक्षणाच्या माध्यमातून केलंय. आता लोकांना, जे मराठा लोक आहेत त्यांना या गोष्टी का पचत नाहीयेत, कारण त्यांना सगळ्यात महत्वाचं हवं आरक्षण. मग ते कसंही मिळो, मग ते काँग्रेसने देऊ, भाजपानं देऊ, मनोज जरांगे पाटलांनी देऊ किंवा शरद पवारांनी राजकारण करो, शिंदेंनी करो, फडणवीसांनी कोणीही करो, आम्हाला आमच्या आरक्षणाची घेणं देणं, आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटील जे काही नेते मराठा समाजाच्या वरती बसले आहेत त्यांना सरळ समाजातून आतून विरोध होत नाहीये.
फार कमी लोक आहेत क्वचित ज्यांना राजकारण समजते, ते लोकच त्यांना विरोध करतात. बाकीच्यांना काही घेणं देणं नाहीये, कारण ती समाजाची भावना आहे की आम्हाला कसंही आरक्षण मिळो, फक्त मिळो. त्याच्यामुळं याला विरोध होणं अशक्यच आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, शरद पवारांनी जर या सगळ्या गोष्टी केल्यात किंवा शरद पवारांनी जरांगे पाटलांना मराठा समाजाचा जो काही लढा त्यांनी चिघळवला किंवा पुन्हा पेटवला, ते थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असेल. 94 साली आपल्या मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण शरद पवारांनी तिकडे देऊन टाकलं. त्यानंतर आज शरद पवार सगळ्या गोष्टी पेटवत आहेत. पण या शरद पवारांना एक गोष्ट माहिती आहे की मराठ्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये किंवा घटनेच्या तरतुदीनुसार आरक्षण मिळणं अशक्य आहे, हे शरद पवारांना माहिती आहे. त्याच्यामुळं सध्याची खेळी किंवा मी जे तुम्हाला सांगतोय ना की शरद पवार जिंकले नक्की कसे, किंवा फडणवीस, आता हे फडणवीसांनी जे GR जो लागू केलाय ना किंवा काढलाय, त्याच्यामध्ये फडणवीसांचा विजय नाहीये. एक गोष्ट सरळ तुम्हाला सांगू, एक स्पष्ट वक्ता म्हणून, या GRच्या मागे फक्त येणारी निवडणूक आहे. फक्त येणारी, हे पुढचे काय 1-2 महिन्यामध्ये निवडणूक येणार आहे, तेवढ्यापुरतंच हा GR फक्त काढलेला आहे. याच्यातल्या एकही मागण्या तुम्हाला तात्काळ मान्य झालेल्या सरकारने केलेल्या नाहीयेत. 1-2 महिन्यामध्ये निवडणूक निघून जाईल, पुन्हा मराठा समाजाचे प्रश्न, पुन्हा मराठा समाज रस्त्यावर उतरायला आणि सगळ्या गोष्टी व्हायला हळूहळू सुरुवात होईल, जर यांनी मान्य केलं नाही किंवा जसा शब्द दिलाय तसा तो पाळला नाही तरची गोष्ट आहे. त्यामुळे फडणवीसांना विजय मिळाला नाही. ते जे काय आता देवा भाऊन हे ते बॅनर लावतात ना, बॅनरबाजी करतात मराठ्यांचे, ते फक्त आणि फक्त एक स्टंटबाजी आहे सध्यापुरतीची. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भले देवेंद्र फडणवीस अनेक गोष्टी त्यांनी केल्या असतील मराठा समाजासाठी, पण सध्या जे काही त्यांनी केलंय ते फक्त थोपवण्याचं काम त्यांनी केलंय, पूर्णपणे त्याच्यावरती विजय मिळवलेला नाही. दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेंचं असं झालेलं आहे की मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतात की शिंदे माणूस चांगला आहे, पण तो फडणवीसासोबत आहे, त्याच्यामुळं तो वाया गेला. बरं, त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी शिंदेंवरती अशी सरळ कोणतीही टीका केली नाहीये. मग अंतर्गत शिंदेंनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला कुठेतरी हातात घेतलंय. ते मागच्याही निवडणुकीमध्ये दिसलं लोकसभेच्या, कारण फडणवीसांच्या जागा कमी आल्या भारतीय जनता पार्टीच्या, पण शिंदेंना त्याचा नफाच झाला, कुठेही तोटा झाला नाही. याचा अर्थ मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील आणि त्या सगळ्या संघटनांमध्ये मराठा समाजामध्ये एक विचार पसरलाय की या सगळ्या त्रिकुटामध्ये, म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शिंदे हे आपले आहेत, मराठा आहेत, ते आपल्या बाजूने आहेत, फक्त ते तिकडे अडकलेत म्हणून त्यांना सरळ काय बोलता येत नाही, अशी त्यांची भूमिका झाली. शरद पवारांची खेळी अशी झाली किंवा त्यांचं असं राजकारण झालं की लोकसभेला थोडंसं त्यांना यश मिळवता आलं आणि विधानसभेला त्यांना मात्र या लाडक्या बहिणींनी या सगळ्या गोष्टींमध्ये हार पत्करावी लागली, त्याच्यातून त्यांना बाहेर निघावं. पण शरद पवार कसे जिंकले याच्या बाबतीचा विचार करायचा झाला तर शरद पवारांनी मराठा समाजाला किंवा या सगळ्या आरक्षणाला किंवा या सगळ्या मोर्चांना जो काही पाठिंबा दिला असेल, कारण तर तसं दिसतंय, तसं ते चित्र आहे असं वाटतंय, त्यातून त्यांना माहिती आहे की आरक्षण मिळणं अशक्य आहे. यातून आरक्षण जरी GR जरी काढला, आम्ही कुणबी म्हणून किंवा ओबीसी म्हणून, ओबीसी याच्यातून मराठ्यांना आरक्षण देऊ, तर ओबीसी रस्त्यावर उतरतील, त्यांचा संघर्ष पुन्हा पेटत राहील आणि ओबीसी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जातील. म्हणजे एक गोष्ट इथं साधता आली की मराठा समाज नाही तर ओबीसी जाईल, ओबीसी नाही तर मराठा जाईल, कोणीतरी एक सरकारच्या या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात नक्कीच जाईल. आणि तसंच होते, तसंच झालं. अनेकांनी याचिका दाखल केल्या, अनेक जण सांगतात की आम्ही हे मान्य करणार नाही, म्हणजे ओबीसी लोक, मराठे सांगतात की तुम्हाला करावंच लागेल. आता देवेंद्र फडणवीसांनी GR काढलाय. या सगळ्या राजकारणामध्ये शरद पवारांचा मात्र विजय झालाय, हे सरळ सरळ दिसतं. कारण त्यांनी बरोबर सगळ्या गोष्टी पेरून त्यांना माहिती आहे की कधी काय केल्यानंतर काय होईल. जी काही लोक सांगतात की शरद पवार हे सगळ्या गोष्टीचं राजकारण करतायत, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला की जर असं असेल तर शरद पवारांचाच विजय झालाय. कारण दोन्ही बाजूने मारलं तरी लागतंय देवेंद्र फडणवीसांनाच, ही गोष्ट शरद पवारांना अत्यंत उत्तमरित्या माहिती आहे. कारण राजकीय व्यवस्थित त्यांना चांगला दांडगा अनुभव या देशाच्या समस्त राजकारणाचा, कारण त्यांनी अनेक सरकार येता जाता पाहिलेत, असे मोर्चे, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः हाताळलेत. त्याच्यामुळे त्यांना यातलं अचूक राजकारण माहिती आहे आणि त्यांनी तेच साधलं आणि तसंच जसे ते विचार करतात त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुढे होत आहेत.